मी आज तुम्हाला मस्त अशा माझ्या पिल्लूच्या खाऊची रेसिपी सांगते. एकदम पौष्टिक आहे आणि एकदम झटपट होते. सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी तुम्ही नाश्त्याला बनवून देऊ शकता. पॅनमध्ये थोडंसं तूप ॲड करायचं, 2 बदाम, 2 काजू आणि थोडेसे मनुके टाकून चांगले खरपूस भाजून घ्यायचे. त्यातच 1 वाटी आपण मखाने ॲड करणार आहोत. क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. ते मिक्सरला लावून फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट ही फाईनच तयार करून घ्या, हे लक्षात ठेवा. एका भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. थोडं दूध ॲड करून त्याला मिक्स करून घेणार आहोत. थोडं दूध टाकायचं आहे, कारण एकदम जर टाकलं त्याच्या गिटळ्या होऊ शकतात, म्हणून थोडं दूध टाकूनच मिक्स करायचं आहे. 1 ते 1.5 कप त्याला दूध यूज होऊ शकतं. आता गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅसवरती त्याला ठेवायचं आणि 1-2 मिनटं छान असं दूध आटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण दूध आटवून देऊ नका, थोडंसं पातळच ठेवा, कारण ते थंड झाल्यानंतर ना आपोआपच घट्ट होतं, म्हणून थोडंसं पातळच ठेवायचं आहे. आता हे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करा आणि थंड झाल्यावरतीच पिल्लूला भरवायचं आहे. तुम्हाला जर थोडं घट्ट वाटत असेल तर त्यावरती दूध यूज करू शकता तुम्ही वरून थोडंसं. तुम्ही पण तुमच्या पिल्लूला बनवून खाऊ घाला. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.